नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त आहात ना? तर आज मी तुम्हाला नवीन किचनमध्ये दिसते आहे ना? हो, तर मी आलेली आहे माझ्या जावेच्या घरी, म्हणजे माझ्या दिराच्याच घरी आलेली आहे. तर आज बाळाची 5वी पूजा आहे, तर त्यासाठी आलेली आहे. तर आज इथेच जेवण बनवायचं आणि इथेच जेवण बनवून जेवायचा असा बेत आहे. तर इकडून तिकडे नेणं आणि तिकडून इकडे आणणं हा डबल उद्योग करण्यापेक्षा म्हटलं आपण एकाच ठिकाणी जेवण बनवूया. तर मम्मींनी आणि मी आज सगळा स्वयंपाक इकडेच करायचा ठरवला. तर मम्मींनी भाजी वगैरे आज रशी पातोड्याचा स्वयंपाक होता, तर रशी पातोड्याचं कालवण वगैरे मम्मींनी बनवून घेतलं. चपात्या होत्या त्या मी करत होते. त्यानंतर पूजा करायची होती. तर संध्याकाळचे 7:30 पावणे 8 झालेले आहेत, तेव्हा आम्ही ही पूजा करतो आहे. तर मम्मींनी मलाच सांगितली पूजा मांडायला आणि करायला. तर मला जशी जमते आणि मी मल्हारच्या वेळेला जशी बघितली होती की बाकीच्यांनी जशी केली होती तशीच मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मम्मींनी थोडंसं गाईड केलेलं आहे मला. तर तुम्हीसुद्धा मला सांगू शकतात कमेंट करून की तुमच्याकडे 5वीची पूजा कशी केली जाते आणि कशी मांडतात ते पूजा. तर पूजा वगैरे झाली. बाळाचं हाताने म्हणजे डायरीवर त्याचं अक्षर वगैरे लिहून हे सुद्धा झालं सगळं. तर मग तो उठतच नव्हता, झोपलेला होता. सो मम्मी त्याला उठवायचा प्रयत्न करत आहेत. त्याला बांधलं होतं ते खोलतायत. त्याचं टोपडं जे असतं ते सुद्धा खोलायचा प्रयत्न करतात जेणेकरून तो उठेल. पण तो काही उठतच नव्हता आणि ह्या म्हणजे थोड्या म्हणजे न्यू बॉर्न बेबी असतात जे 8-10 दिवसाचे असतात ना, ते जास्त करून झोपेतच असतात, झोपतातच जास्त. कारण की त्यांना पोटात झोपायची सवय असते. तर बाहेर आल्यानंतर थोडा टाईम लागतो त्यांना ॲडजस्ट व्हायला. तर ते बऱ्याच वेळ झोपलेले असतात आणि त्यांची मालिश वगैरे मसाज करतात, त्याच्यामुळं तर आणखी छान झोप लागते त्यांना. तो उठतच नव्हता. मम्मी त्याला उठत होत्या, काय काय बोलत होत्या त्याला की उठ उठ म्हणून वगैरे, म्हणजे लहान मुलांशी जसं बोलतात तसं त्या त्याशी बोलायचा प्रयत्न करत होत्या. तर मी पण तिथं चालल्या होत्या, आम्ही हसत होतो, गप्पा त्याच्या ऐकत होतो. तर आमच्या गप्पा चालू होत्या. तर मस्त वाटत होतं, वातावरण खूप छान होतं. असे छोटे छोटे कार्यक्रम आणि असे छोटे छोटे जे संस्कार असतात लहान मुलांवर की लहान वयापासून त्यांच्यावर पडतात, तर खूप छान वाटतात ह्या सगळ्या गोष्टी. तर आजकाल बऱ्याच लोक ह्या गोष्टी करायला नको म्हणतात किंवा मानत नाहीत ह्या गोष्टी, पण मला ह्या सगळ्या गोष्टी जपायला खरंच खूप आवडतं. आणि मी मल्हारच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि म्हणजे पहिल्या दिवसापासून जे करायला हवं ना, तर सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या. मला बोलतात ना, डॉक्टर तर जे सांगत होते ते मी ऐकतच होते, पण आपले घरातले जे मोठे माणसं आहेत जे पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत, तर ते सुद्धा मी ऐकत होते आणि मला त्या करायला गोष्टी खूप छान वाटत होत्या. नव्याने मी त्या शिकतसुद्धा होते. तर खूप छान वाटत होतं. मस्त वाटलं. मी सुद्धा म्हणजे बोलतात ना, माझं आई पण नव्याने खूप छान एन्जॉय केलं. मस्त वाटलं मला ह्या सगळ्या गोष्टी. तर मी परत कधी तुमच्यासोबत निवांत ह्या गोष्टी शेअर करेल. तर सगळ्यांनी पाया वगैरे पडून घेतलं. तर मल्हार ते चाललं आहे पाया पडायचं. बघा कसा बसला आहे, त्याच्या आजी आणि त्याची मजा चालू आहे. तो मग असं बसला आहे म्हणजे खूप गंमत येते मल्हार आता जसा बोलतो आहे, खेळतो आहे ना, तर खूप छान वाटतं. तर असा छान असा 5वीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आमचा. नंतर आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं. रशी पातोड्याचं जेवण होतं. रशी पातोड्याचं म्हणजे काळं कालवण. आपण कांदा खोबरं भाजून काळं कालवण बनवतो ना, तसं कालवण आणि पातोड्या बनवतात आमच्याकडे. ह्याची रेसिपी तुमच्यासाठी मी नक्कीच बनवेल. तर आज 5वीचा कार्यक्रम होता. आज 5 तारीख आहे. बाळाची 5वी पूजायची होती. सो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तिकडच्याच घरी जेवण वगैरे सगळा स्वयंपाक तिथेच केला. सगळेजण आम्हीसुद्धा इकडून पप्पा, मल्हारचे बाबा, आम्ही सगळे तिकडेच गेलो होतो. तिकडेच जेवण वगैरे बनवलं. तुम्ही मला किचनमध्ये बघितलं स्वयंपाक वगैरे करताना. मम्मींनी ऑलरेडी सगळा स्वयंपाक केलेला होता. फक्त थोडं चपात्या वगैरे काही होत्या त्या मी जाऊन केल्या. फक्त भाजी वगैरे त्यांनी केलेली होती. त्यानंतर मग संध्याकाळचीच 5वीची पूजा केली आम्ही आणि माझ्या हातानेच केली मी. म्हणजे बऱ्यापैकी मलाच मम्मींनी सांगितलं करायला. तर खूप छान झालं. मस्त असं छोट्या छोट्या गोष्टी, हे जे संस्कार आहेत लहानपणापासून केले नात की छान वाटतात आणि पुढच्या पिढीला शिकता येतं ह्या सगळ्या गोष्टी. तर मला छान वाटतं. मी मल्हारच्या टायमाला पण सगळ्या गोष्टी आवर्जून केल्या होत्या की त्याची 5वी पूजणं असं 12व्या दिवशीसुद्धा जो करतात ते सुद्धा मी केलं होतं. त्याचं बारसं म्हणा किंवा काही ह्या जे बोलतात ना, आपले मराठी संस्कृतीमधले जे संस्कार आहेत ना, सगळे केले होते. मला ह्या गोष्टी मनापासून जपायला खूप आवडतात. मराठी जे संस्कार आहेत आपले, आणि मला खरंच या गोष्टीचा अभिमान आहे की मी एक हिंदू घरामध्ये किंवा एक मराठी घरामध्ये जन्मलेली आहे आणि मला हे आपलं कल्चर जे आहे ना, ते खरंच खूप आवडतं. सो मला म्हणजे मस्त वाटतं हे सगळं स्वतःहून म्हणजे करायला. आणि असे छोटे छोटे जे गेट टुगेदर होतं त्यानिमित्ताने सगळेजण भेटतात, बोलतात, म्हणजे एकत्र येतात. तर आवडतात मला अशा गोष्टी आणि त्याच्यामुळे मूड खूप छान राहतो, फ्रेश राहतो. असे म्हणजे
आता रात्रीचे 10:30 पावणे 11 होत आलेले आहेत, तरी पण मूड खूप फ्रेश आहे माझा, छान आहे. मला छान वाटतं अशा गोष्टींमध्ये. तर खूप छान झाला कार्यक्रम. तर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पाचवीची पूजा कशी झालेली आहे किंवा तुमच्याकडे कशी करतात हे सुद्धा कमेंट करून तुम्ही मला सांगू शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.